नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 29 डिसेंबर 2025 वार सोमवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. आत्मविश्वासाने भरलेले विचार तुमचे जीवन बदलू शकतात. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. बडनेरात खळबळ उडवणाऱ्या हत्या प्रकरणाचा अवघ्या काही तासात उलगडा करण्यात अमरावती क्राईम ब्रांचला यश आलं आहे. 19 वर्षीय कुणाल तेलमोरे याची निर्गुण हत्या करणारे सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या हत्येमागचं कारण 5 महिन्यांपूर्वीचा क्रिकेटमधील वाद आणि सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी असल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊया सविस्तर वृत्तातून. बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्टेशन परिसरातील मोकळ्या मैदानात झुडपांमध्ये एक बांधून ठेवलेला मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृतकाची ओळख माताफेल परिसरात राहणारा 19 वर्षीय कुणाल विनोद तेलमोरे अशी पटली आहे. या घटनेची माहिती मिळताच अमरावती क्राईम ब्रांचने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान समोर आलं आहे की आरोपी दीपेश लक्ष्मण समुद्रो आणि मृतक कुणाल यांच्यात सुमारे 5 महिन्यांपूर्वी क्रिकेट खेळताना वाद झाला होता. याच वादात पियुष किशोर भोयर हा देखील सहभागी होता. दरम्यान काही महिन्यांपूर्वी दीपेश समुद्रो यांच्या काकाच्या मुलाच्या विवाहाप्रसंगी साहिल लॉनमध्ये राघव बक्षी यांनी केलेल्या चाकू हल्ल्याचा व्हिडिओ कुणाल तेलमोरे यांनी शूट केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची सतत धमकी कुणाल देत असल्याने आरोपी त्रस्त झाले होते. याच रागातून दीपेश लक्ष्मण समुद्रो, पियुष किशोर भोयर आणि 2 अल्पवयीन आरोपींनी संगनमत करून कुणाल तेलमोरे याची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात कोणताही प्रत्यक्षदर्शी साथीदार नसतानाही क्राईम ब्रांचच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे अवघ्या काही तासात आरोपींना अटक करण्यात आली आहे. शहर पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाल, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांचचे वरिष्ठ अधिकारी संदीप चव्हाण यांच्या नियोजनात ही कारवाई पार पडली आहे. क्रिकेटच्या किरकोळ वादातून सुरू झालेला हा राग थेट हत्येपर्यंत गेला आहे आणि एका तरुणाचा जीव गेला. मात्र अमरावती क्राईम ब्रांचच्या तत्परतेमुळे आरोपी अवघ्या काही तासात पोलिसांच्या ताब्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून पुढील तपास सुरू आहे. अमरावती शहरात रस्त्यांवर, चौकात आणि वस्ती भागात लटकलेले फायबर व केबल्स आता अपघातांना थेट आमंत्रण देत आहे. शहराच्या सौंदर्यावर डाग तर आहेच, परंतु नागरिकांच्या सुरक्षिततेवरही मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. महानगरपालिकेची यावरची शांतता अनेक प्रश्न उपस्थित करते आहे. अमरावती शहरात जिकडे नजर टाकावी तिकडे लटकलेले फायबर, केबल्स आणि वायरचं जाळं पाहायला मिळतंय. वीज खांब, उड्डाणपूल, घरांच्या छतांपासून थेट रस्त्यांपर्यंत ही केबल्स बिनधास्तपणे लटकलेली आहे. या केबल्सचा कोणताही मेंटेनन्स नाही, कोणतीही जबाबदारी निश्चित नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही नियंत्रण नाही. जसं पोलीस प्रशासन चायनीज मांज्यांवर कारवाई करतं तसंच हे लटकलेले केबल्सही तितकेच धोकादायक आहेत. दुचाकीस्वार, सायकलस्वार, पादचारी यांच्यासाठी ही केबल्स कधीही जीवघेण्या ठरू शकतात. जसम रोड, राजकमल चौक, श्याम चौक, गाडगेनगर, रुक्मिणीनगर, बस स्टँड परिसर, रेल्वे ओव्हरब्रिज, शहरात एकही असा भाग नाही जिथे ही समस्या नाही. इतर शहरांमध्ये अंडरग्राऊंड केबलिंग करून शहर अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित ठेवण्यात आलं आहे. मात्र अमरावतीत कोणताही केबल ऑपरेटर येतो, मनमानी केबल टाकतो आणि निघून जातो.
जुनी, खराब आणि निष्क्रिय केबल्स वर्षानुवर्षे तशाच लटकत राहतात. ना महानगरपालिका कारवाई करते, ना ऑपरेटर जबाबदारी स्वीकारतात. प्रश्न असा आहे की प्रशासन एखादा मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत का, की वेळेत या गंभीर समस्येवर ठोस पावलं उचलली जातील. अमरावतीकरांच्या सुरक्षिततेकरिता केबल व्यवस्थेवर तातडीने नियंत्रण, नियम आणि जबाबदारी निश्चित होणं आवश्यक आहे. आता प्रश्न फक्त एवढाच आहे की प्रशासन जागं होणार कधी. एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना धामणगाव रेल्वे स्थानकावरून समोर येत आहे. सोमवारी सकाळी धावत्या कुर्ला एक्सप्रेस समोर झोकून देऊन एका अज्ञात युवकाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नेमकी ही घटना कशी घडली पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्टमध्ये. धामणगाव रेल्वे स्थानकावर सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर प्रवासी रेल्वेची वाट पाहत असतानाच कुर्ला एक्सप्रेस स्थानकात दाखल होत होती. मात्र त्याचवेळी एका अज्ञात युवकाने टोकाचे पाऊल उचलले. मिळालेल्या माहितीनुसार हा युवक प्लॅटफॉर्म क्रमांक 2च्या विरुद्ध बाजूला उभा होता. गाडी जवळ येत असल्याचे पाहताच त्याने आधी आपला मोबाईल फोन ट्रॅकवर ठेवला आणि क्षणाचाही विचार न करता इंजिन समोर झोकून दिले. या भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे. माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. या घटनेमुळे कुर्ला एक्सप्रेस तब्बल अर्धा तास स्थानकावर थांबून ठेवण्यात आली होती. मृतदेह ट्रॅकवरून हटवल्यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. अद्याप या युवकाची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. या आत्महत्येमागचे कारण काय, तो युवक कुठला होता, याचा शोध आता पोलीस घेत आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पोलीस सध्या या तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर आपल्या आसपासच्या कोणी तरुण बेपत्ता असेल तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत बहुजन समाज पार्टीने ताकद दाखवत प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक 10 मधून BSPचे उमेदवार अजय गोंडाणे यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत. दस्तूरनगर येथील मनपा झोन क्रमांक 3 कार्यालयात अनेक समर्थकांच्या उपस्थितीत हा नामांकन दाखल करण्यात आले. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अजय गोंडाणे यांनी अधिकृतपणे निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. दस्तूरनगर येथील अमरावती मनपा झोन क्रमांक 3 कार्यालयात त्यांनी आपले नामांकन दाखल केलेत. यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 10 अंतर्गत येणाऱ्या बेनोडा भीमटेकडी परिसरातून अजय गोंडाणे निवडणूक लढवत आहेत. नामांकनानंतर माध्यमांशी बोलताना अजय गोंडाणे म्हणाले की गेल्या 15 वर्षापासून मी या भागात विकास कामे करत आलो आहे. जनतेच्या विश्वासावर काम केले असून पुढेही हा विकासाचा प्रवास अखंड सुरू ठेवणार आहे. या नामांकनामुळे प्रभाग क्रमांक 10 मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. BSP कडनं या मतदारसंघात मजबूत तयारी करण्यात आली असून आगामी काळात प्रचाराला वेग येणार आहे. 15 वर्षापासून विकास कामच करत आहोत आणि विकास काम करत असताना मला पूर्णपणे माहिती आहे की कोणत्या परिसरात विकास झाला आहे, कोणत्या परिसरात विकास व्हायचा आहे. आता ज्या परिसरात विकास झालेला आहे त्या परिसरात विकास कमी करावा लागेल, परंतु ज्या परिसरात विकास झालाच नाही या अशा परिसरामध्ये विकासावर जास्त भर द्यावी लागेल. आणि विकास म्हणजे नुसतं नाल्या, रस्ते, लाईट हाच नाही, तर लोकांच्या ज्या काही मूलभूत सोयी सुविधा आहेत तर त्यावर मोठ्या प्रमाणात लक्ष देणं गरजेचं आहे. जसं साफसफाई, विद्यार्थ्यांकरता वाचनालय, वृद्धांकरता फिरण्याकरिता मोठमोठे गार्डन, म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी ते सकाळ संध्याकाळ वॉकिंग करू शकले पाहिजे आणि त्यांचं शरीर हे चांगलं सुदृढ राहिलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे परिसरामध्ये अनेक अशा समस्या आहेत की सर्वात मोठी समस्या ही आमच्या संजय गांधी नगरमध्ये वन विभागाची आहे. गेल्या अनेक वर्षापासून 45 वर्षापासून ते त्या जागेवर राहत आहेत, परंतु त्यांना जे काही
शासनाच्या सोयी सुविधा आहेत तर त्या अप्राप्त आहे. म्हणजे जसं पंतप्रधान आवास योजनेचं घरकुल, रमाई आवास योजनेचं घरकुल हे त्यामुळे त्या ठिकाणी थांबलेलं आहे. परंतु गेल्या 15 वर्षापासून सतत मी तो प्रयत्न करत आहो. 2018मध्ये ठरावसुद्धा त्या ठिकाणी तो शासनाकडे गेलेला आहे. परंतु गेल्या 4 वर्षापासून निवडणुका झाल्या नाही. त्यामुळे हे सर्व जे काही काम आहे सर्व प्रलंबित आहे. आणि येणाऱ्या आता 15 तारखेनंतर बहुजन समाज पार्टी 16 तारखेला जल्लोष हा साजरा करणारच आहे. कारण की प्रभाग क्रमांक 10च नाही तर प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 22, प्रभाग क्रमांक 9 या संपूर्ण प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात खातं या ठिकाणी बहुजन समाज पार्टी ओपन करणार आहे. आणि 12+ नगरसेवक यावेळेस महानगरपालिकेमध्ये बहुजन समाज पार्टीचे असणार आहे. आणि त्या ठिकाणी निश्चितच मोठा वाटा सत्तेमध्ये हा बहुजन समाज पार्टीचा असणार आहे. आणि त्या माध्यमातून बहुजन समाज पार्टी पूर्ण प्रभागांमध्ये ज्या प्रभागामध्ये बहुजन समाज पार्टीचे नगरसेवक निवडून येतील त्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पार्टीच्या वतीनं हा विकास केला जाणार आहे. आणि पक्षाला त्या ठिकाणी मजबूत केला जाणार आहे. आतापर्यंत जे काही झालं ते या पुढं कधी होणार नाही याची खात्री ठेवून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे. आणि माझ्यासोबत वडरपुरामधून ब मध्ये OBC मधून नंदाताई पंकज पवार आहेत. अ मध्ये जवाहरनगरमधून विजयाकीर्ती मनीष भोंगळेताई आहे. आणि क मध्ये मी आहे. आणि ड मध्ये युवा नेतृत्व ज्याचा बोलबाला ह्या परिसरामध्ये आहे. संपूर्ण चैतन्य कॉलनी असो, वनश्री कॉलनी असो, जयंत कॉलनी असो आणि बेनोडा असो या संपूर्ण परिसरामध्ये त्यांचा चांगलं कार्य आहे. आणि असे तळाडीचे कार्यकर्ते गौरव खोंड हे ड मध्ये निवडणूक लढत आहेत. आणि असे हे चारही उमेदवार आम्ही लोकांच्या सोयीसुविधा या पूर्ण व्हाव्या या उद्देशाने दिल्या आहेत. म्हणजे आपण बघितलं तर वडरपुरा हा एक भाग येतो, संजय गांधी नगर, पंचशील नगर हा एक भाग येतो. त्यानंतर अमरावतीचा विकास झाला नाही आपण म्हणताय, याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार सत्ताधारी पक्ष आहे. सत्ताधारी पक्षांनी जर खऱ्या अर्थानं लक्ष दिलं असतं तर अमरावतीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असता. परंतु सत्ताधाऱ्यांनी याकडे लक्ष न देता हिंदुत्वाकडे जास्त लक्ष दिलं आणि विकासाकडे कमी लक्ष दिलं. आता लोक हिंदुत्व नाही तर लोकांना विश्वास पाहिजे आहे, विकास पाहिजे आहे. आणि विकास जर कोणी करणार असेल तर ते बहुजन समाज पार्टीचे नगरसेवकच करू शकतात. या दृष्टीनं बहुजन समाज पार्टीच्या नगरसेवकाकडे पाहिले जाते. आपल्या विरोधात आणखी एक पॅनल उभा आहे, दिग्गज उभा आहे. मी त्या पॅनलला दिग्गज म्हणत नाही. मी त्या पॅनलला दिग्गज म्हणत नाही. कारण की त्या पॅनलमध्ये गेल्या 10 वर्ष 2 टर्म पडणारे लोक आहेत, गेल्या 5 पंचवार्षिकमध्ये पडणारे लोक आहेत. आणि अशा पडणाऱ्या लोकांना मी दिग्गज कसा काय म्हणणार? मी सातत्यानं 2 पंचवार्षिक लढतो आहे. दोन्ही पंचवार्षिकमध्ये 1000च्या लीडनं मी निवडून येतो आहे. दिग्गज पॅनल हे अजय गोंडाणेचं आहे, बहुजन समाज पार्टीचा. इतरत्र कोणतं दिग्गज पॅनल नाही. या पॅनल पुढे सगळे फिके पॅनल आहेत. BSPचे उमेदवार अजय गोंडाणे यांनी शक्ती प्रदर्शन करत नामांकन दाखल केले आहेत. आता प्रभाग क्रमांक 10 मधील लढत रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत 29 डिसेंबर बडनेरा परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. नगरसेवक प्रकाश बनसोड यांनी अधिकृतपणे उमेदवारी दाखल केली आहे. नामांकनाच्या वेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते तर संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला. बडनेरा परिसरात राजकीय उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळालाय. नगरसेवक प्रकाश बनसोड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता समर्थकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. फुलांचा वर्षाव, ढोल ताशांचा गजर आणि प्रकाश बनसोड आगे बढो, हम तुम्हारे साथ है या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता. हजारोंच्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित राहून आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या शक्ती प्रदर्शनामुळे प्रकाश बनसोड यांची लोकप्रियता पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रकाश बनसोड म्हणाले की ही उमेदवारी म्हणजे जनतेच्या विश्वासाची जबाबदारी आहे. शहराचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि पारदर्शक प्रशासन हेच माझे ध्येय आहे. या नामांकनाने बडनेरा परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रकाश बनसोड मजबूत उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. आज प्रभाग क्रमांक 22 ड सर्वसाधारणमध्ये मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.
माझा उमेदवारी अर्ज जो आज मी दाखल केलेला आहे, मी मागील नगरसेवक पदाच्या कालखंडामध्ये मी जे काही कामं केलेले आहे आणि माझ्या कामाच्या प्रती बडनेरातील सर्वसामान्य जनतेने जो विश्वास व्यक्त केलेला आहे, त्या विश्वासातून माझी उमेदवारी साकार झालेली आहे असं मी मानतो. आणि बडनेरा शहरातील सर्वसमावेशक सर्व लोकांना सोबत घेऊन विकासाची जे आपण कामे केली आणि प्रत्येकांच्या सुखादुःखात आपण सहभागी झालो, कोणाचा मुलगा म्हणून तर कोणाचा आप्तेष्टी म्हणून सगळ्यांच्या सुखादुःखात सहभागी होऊन आपण जे काही निरंतर जनसेवा केली, त्या सेवेतून माझी उमेदवारी साकार झालेली आहे. मागील 4 वर्षापासून कोणत्याही नगरसेवक पदावर नसतानासुद्धा सतत आपण लोकांची कामे करत राहिलो, सेवा देत राहिलो. त्याचीच उपलब्धी अशी आहे की आज मला सर्वसामान्य लोकांतून, सर्वच वर्गातून, कॉलनीपासून तर झोपडपट्टीपर्यंत व्यापक प्रमाणात, मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि लोकांच्या आणि जनतेच्या प्रतिसादातूनच माझी आजची उमेदवारी मी दाखल केलेली आहे. आणि मला ठाम विश्वास आहे की सर्वसामान्य लोक माझ्या पाठीशी उभे राहून या निवडणुकीत मला मोठ्या मताधिक्यानं विजय करतील, एवढंच मी या ठिकाणी बोलतो. एकूणच बडनेरा परिसरातील हे शक्ती प्रदर्शन अमरावती महानगरपालिका निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. आगामी काळात इतर पक्षांची रणनीती काय असेल हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू उर्फ नितिराज सिंह त्रिलोक सिंह शेखावत यांनी आज आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता मोजक्या कार्यकर्त्यांसह त्यांनी नामांकन दाखल केल्याने ही उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू उर्फ नितिराज सिंह त्रिलोक सिंह शेखावत यांनी प्रभाग क्रमांक 8 मधून आपली उमेदवारी दाखल केली आहे. दस्तूरनगर येथील अमरावती मनपा झोन क्रमांक 3 कार्यालयात ही नामांकन प्रक्रिया पार पडली आहे. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रेखा बबलू शेखावत आणि पुत्र जयराज सिंह बबलू शेखावत उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 8 जोग स्टेडियम चपराशीपुरा परिसरातून बबलू शेखावत निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांनी कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता केवळ निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जाची तपासणी करून सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. या दरम्यान याच प्रभागातून काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका अस्मा फिरोज खान या देखील पुन्हा निवडणूक रिंगणात उतरल्या असून त्या ओबीसी प्रवर्गातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी लढवत आहेत. काँग्रेसकडनं शांत आणि संयमी पद्धतीने उमेदवारी दाखल होत असताना अमरावतीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये ही लढत नेमकी कशी रंगते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26 संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. उमेदवारांकरिता आजचा आणि उद्याचा दिवस निर्णायक ठरणार असून नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याची अंतिम मुदत उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. यानंतर 31 डिसेंबरपासून छाननी प्रक्रिया सुरू होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी. अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया वेगाने पुढे सरकत आहे. सध्या उमेदवारांच्या नामनिर्देशनाचा टप्पा अंतिम टप्प्यात आला असून मंगळवार 30 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनाही विहित नमुन्यातील नामनिर्देशन पत्रे संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निर्धारित वेळेत सादर करणे आवश्यक आहे. निर्धारित वेळेनंतर सादर होणारी नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या दरम्यान सादर झालेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया बुधवार 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून पार पाडणार आहे. ही प्रक्रिया संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व शांततेत पार पाडण्यावर प्रशासनाचा भर आहे. तसेच सर्व उमेदवार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व नागरिकांनी निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निवडणुकीच्या पुढील टप्प्यांची माहिती वेळोवेळी अधिकृत माध्यमातून जाहीर केली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकाकरिता 30 डिसेंबर नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस आहे. राजकीय हालचालींना आता वेग आला असून पुढील टप्प्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमरावती महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता रंगात आला असून आज नामांकन भरण्याच्या प्रक्रियेमुळे शहरातील झोन 6 अंतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये मोठी लगबग पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक 14 जवाहर गेट बुधवार, प्रभाग क्रमांक 15 छायानगर पठाणनगर आणि प्रभाग क्रमांक 16 अलीमनगर रहमतनगर या भागांमध्ये उमेदवारांनी नामांकन दाखल करण्याची मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झोन 6 मधील प्रभाग क्रमांक 14, 15 आणि 16 येथे सोमवारी नामांकन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली. प्रभाग क्रमांक 14 जवाहर गेट बुधवारा, प्रभाग क्रमांक 15 छायानगर पठाणपुरा तसेच प्रभाग क्रमांक 16 अलीमनगर रहमतनगर या भागांतून विविध पक्षांचे आणि अपक्ष उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केलेत. यामध्ये काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर विलास इंगोले यांच्यासह 4 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज सादर केलेत. त्याचप्रमाणे माजी नगरसेवक तवक्कुल रफू यांनी पत्रकारांसोबत येत एकूण 4 उमेदवारांचे नामांकन दाखल केलेत. निवडणूक निर्णय अधिकारी संतोष काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 15 नामांकन अर्ज दाखल झाले असून ही प्रक्रिया दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. आज 29 डिसेंबर, उद्या 30 डिसेंबर अर्ज भरण्याचे हे 2 दिवस आहेत. आज दुपारी 3 वाजेपर्यंत जितके अर्ज प्राप्त होतील आमच्या कार्यालयामध्ये तितके आज घेणार आणि उद्या 3 वाजेपर्यंत जितके होतील तितके आम्ही घेऊ. 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याचे जो टाइम आहे तो 11 ते 3 वाजेपर्यंत आहे. तर 3 वाजता जितके अर्ज असतील आम्ही ते एकत्र गोळा करू आणि ते दाखल करू. सर्व उमेदवारांचे अर्ज स्वीकारल्यानंतर त्यांची प्राथमिक तपासणी निवडणूक प्रशासनाकडून करण्यात येणार असून निवडणूक प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये याकरिता प्रशासन सज्ज असल्याचेही सांगण्यात आले आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीकरिता आज दिनांक 29 डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्र भरण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. प्रभाग क्रमांक जे आहे या ठिकाणी जवाहर गेट बुधवारा, त्याच प्रकारे प्रभाग छायानगर पठाणपुरा आणि रहमतनगर आणि या ठिकाणी ज्या प्रकारे अलीमनगर हा जो प्रभाग आहे, एकूण हे प्रभाग 14, 15 आणि 16 अशा 3 प्रभागाचे नामनिर्देशन पत्र या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी संतोष काकडे यांच्याकडे दिला जात आहे. 15 नामांकन अर्ज जे आहे ते प्राप्त झालेले आहे. यामध्ये अद्यापही नामांकन अर्जांना बी फॉर्म जोडलेले नाही. राष्ट्रीयकृत पक्ष असो की प्रादेशिक पक्ष असो, अद्यापही एकही उमेदवाराने आपल्या नामनिर्देशन पत्राला बी फॉर्म जोडले नाही, म्हणून ते अपक्ष म्हणूनच दाखल आहे. आज आणि उद्या शेवटचा दिवस 30 डिसेंबर पर्यंत 3 वाजतापर्यंत नामांकन अर्ज दाखल करायचे आहे. तरी निवडणूक निर्णय अधिकारी संतोष काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार 3 वाजतापर्यंत जे कॅन्डिडेट या आवारामध्ये येऊन जाणार, गेटच्या अंदर येऊन जाणार, त्यांचे नामांकन अर्ज घेतले जातील आणि त्याची तपासणी करून ते घेतले जातील. अमरावती महानगरपालिका निवडणुकीकरिता आता उमेदवारांची संख्या वाढताना दिसून येत असून झोन 6 मधील प्रभागांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुढील काही दिवसात अधिक उमेदवार नामांकन दाखल करण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेमुळे शहरातील झोन 6 अंतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये मोठी लगबग पाहायला मिळत आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामांकन प्रक्रियेला वेग आला असून झोन 6 अंतर्गत येणाऱ्या बुधवारा, जवाहर गेट, छायानगर, पठाणपुरा, अलीमनगर आणि रहमतनगर या प्रभागांमध्ये एकूण 37 नामांकन अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष काकडे यांनी दिली आहे. 29 डिसेंबर सकाळपासून जुनी तहसील परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अमरावती महानगरपालिका निवडणुकीकरिता झोन 6 मधील नामांकन प्रक्रियेला मोठी गर्दी पाहायला मिळाली. बुधवारा जवाहर गेट, छायानगर, पठाणपुरा, अलीमनगर आणि रहमतनगर या प्रभागांमध्ये एकूण 37 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत. नामांकन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जुनी तहसील कार्यालय परिसरात सकाळपासूनच कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांकडून सतत लक्ष ठेवण्यात आलेत. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांनी पक्षाचा बी फॉर्म्स जोडून अधिकृत उमेदवार म्हणून आपले नाम निर्देशन पत्र दाखल केले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांनी बी फॉर्म न जोडता पक्षाच्या माध्यमातूनच अपक्ष म्हणून आपले नामांकन दाखल केले आहेत. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 14, 15 आणि 16 मध्ये मुस्लिम लीग, MIM,
समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी देखील आपले नामांकन अर्ज अपक्ष स्वरूपात दाखल केले आहेत. नामांकन प्रक्रियेतील ही स्थिती पाहता झोन 6 मधील निवडणूक लढत रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये झोन 6 मध्ये आज एकूण 37 नामांकन पत्र दाखल झालेले आहे. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट, त्याच प्रकारे मुस्लिम लीग यांनी सुद्धा आपले नामांकन अर्ज दाखल केले आहे. काही उमेदवारांनी आपले बी फॉर्म जोडलेले नाही. भारतीय जनता पार्टीचे, काँग्रेसच्या उमेदवारांनी बी फॉर्म न जोडता अपक्ष नामांकन भरले आहे. परंतु मात्र पक्षाचं नाव नामनिर्देशन पत्रामध्ये लिहिलेले आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट यांनी आपले बी फॉर्म नामांकन अर्ज दाखल केलेले आहे. एकूणच प्रभाग क्रमांक 14, 15, 16 यामध्ये 37 फॉर्म आले असून उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी 10 वाजतापासून तर दुपारी 3 वाजतापर्यंत 30 डिसेंबर रोजी नामनिर्देशन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि यानंतर निवडणूक अर्ज भरता येणार नाही. मी कॅमेरा पर्सन जया मेहरा सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत झोन 6 मध्ये उमेदवारांची संख्या वाढताना दिसत असून पुढील काही दिवसात राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया वेग घेत असून नामांकन अर्ज दाखल करण्याचा महत्त्वाचा टप्पा सध्या सुरू आहे. नामांकनासाठी केवळ अंतिम 2 दिवस शिल्लक असताना 29 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेत. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 जवाहर गेट बुधवार येथून शिवसेना उभाटा गटाचे अधिकृत उमेदवारांनी नामांकन दाखल करत शक्ती प्रदर्शन केले आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता रंग भरू लागला आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता अवघे 2 दिवस शिल्लक असतानाच 29 डिसेंबर रोजी झोन कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रभाग क्रमांक 14 जवाहर गेट बुधवार येथून अ, ब, क, ड वर्गवारीतील ड वर्गातून प्रवीण वसंतराव हरमकर तर ब वर्गातून विशाखा प्रवीण हरमकर यांनी शिवसेना उभाटा गटाच्या वतीने अधिकृत उमेदवारी दाखल केली आहे. नामांकन अर्ज दाखल करताना झोन कार्यालय परिसरात शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेच्या घोषणा, पक्षाचे झेंडे आणि उत्साही वातावरणामुळे परिसरात राजकीय चैतन्य पाहायला मिळालेत. शिवसेना उभाटा गटाने या प्रभागात पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याचा निर्धार या निमित्ताने स्पष्ट केला असून येणाऱ्या काळात प्रचार आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. नामांकन प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात अमरावतीतील राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. येत्या 2 दिवसात आणखी किती उमेदवार रिंगणात उतरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. अमरावती शहरात विश्वकर्मा समाजाच्या वतीने एक भव्य आणि गरिमामय सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. चांदूर रेल्वेच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल डॉक्टर प्रियंका विश्वकर्मा यांचा समाजातर्फे विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. बघूया या सोहळ्याचा सविस्तर वृत्तांत. अमरावती शहरात आयोजित या कार्यक्रमात विश्वकर्मा समाजाने सामाजिक एकतेचे दर्शन घडवलेत. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलनाने झाली आहे. यानंतर चांदूर रेल्वे नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर प्रियंका विश्वकर्मा यांचा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. मंचावर डॉक्टर निलेश विश्वकर्मा, डॉक्टर प्रियंका विश्वकर्मा, ॲडव्होकेट ब्रिजेश तिवारी, ॲडव्होकेट अनिल विश्वकर्मा, रमेश दीक्षित, राजेश विश्वकर्मा, निलेश तिवारी, राम लखन विश्वकर्मा, मोहनलाल विश्वकर्मा, रामचंद्र विश्वकर्मा हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ॲडव्होकेट ब्रिजेश तिवारी यांनी केलेत. समाजातील ज्येष्ठ महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी समाजासाठी सदैव कार्यरत राहण्याची ग्वाही दिली आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मदतीकरिता मी सदैव तत्पर आहे असे त्यांनी स्पष्ट सांगितले. संपूर्ण कार्यक्रम सौहार्दपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. विश्वकर्मा समाजाच्या सामाजिक ऐक्यतेचा हा एक आदर्श नमुना ठरलाय. विश्वकर्मा समाज अमरावती की तरफ से चांदूर रेलवे नगराध्यक्ष के रूप में निर्वाचित
सौ प्रियंका नीलेश विश्वकर्मा, इनका हमारे विश्वकर्मा समाज की तरफ से जो है सत्कार समारोह आयोजित किया गया है। प्रियंका नीलेश विश्वकर्मा का इलेक्शन में चुनकर आना हमारे समाज के लिए बहुत बड़ी गौरव की बात है, बहुत बड़े सम्मान की बात है। तो उनको सम्मानित करने के लिए आज यहाँ पर हमारा विश्वकर्मा समाज संपूर्ण रूप से इकट्ठित हुआ है और उनको आज हम जो है मान चिन्ह देकर और उनका सत्कार करेंगे और गौरव उनका हम बढ़ाएंगे। विश्वकर्मा समाजाने आयोजित केलेला हा सत्कार सोहळा केवळ एक कौतुक सोहळा नसून ती सामाजिक एकतेची एक मोठी ओळख ठरली आहे। डॉक्टर प्रियंका विश्वकर्मा यांच्या रूपाने समाजाला एक खंबीर नेतृत्व मिळाले आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। 31st जल्लोष शांततेत आणि सुरक्षिततेत पार पडावा याकरिता जिल्हा पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। नववर्षाच्या स्वागताकरिता रस्त्यावर उतरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता आज रात्री म्हणजेच 29 डिसेंबरच्या रात्री पोलीस दल ऑन रोड राहणार असून गैरप्रकार रोखण्याकरिता ऑपरेशन ऑल आउट राबविण्यात येणार आहे। रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे। 31st दिवस संपूर्ण जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मात्र या उत्सवाला कुठलाही अनुचित प्रकार गालबोट लावू नये याकरिता जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे। सोमवार रात्रीपासून जिल्ह्यातील प्रमुख चौक, संवेदनशील भाग, हॉटेल्स, ढाबे, रिसॉर्ट्स तसेच महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पोलीस पथके रात्री उशिरापर्यंत ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत गस्त घालणार आहेत। दारू पिऊन वाहन चालवणे, बेकायदेशीर पार्ट्या, ध्वनी प्रदूषण, रस्त्यावर धिंगाणा, महिलांची छेडछाड, हाणामारी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येणार आहे। पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की नियमांचे पालन करावेत, शांततेत नववर्षाचे स्वागत करावेत आणि कुठलाही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा। एकीकडे नववर्षाच्या स्वागताचा उत्साह तर दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता मोठी जबाबदारी। यामुळे 31st रात्री जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा पूर्ण क्षमतेने रस्त्यावर उतरणार आहे। नियम पाळा, सुरक्षित राहा आणि आनंदात नववर्षाचे स्वागत करा, हाच पोलिसांचा संदेश आहे। महाराष्ट्रातील वकिलांकरिता एक भव्य क्रीडा महोत्सव सध्या अमरावतीत रंगत आहे। महाराष्ट्र ॲडव्होकेट स्टेट लेवल प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट च्या क्रिकेट कुंभ 2025 चे आयोजन अमरावती येथील पीडीएमसी मैदानावर करण्यात आले आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल 114 वकील संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून सोमवारी सेमी फायनलचे सामने पार पडलेत। या स्पर्धेचा फायनल सामना मंगळवारी होणार आहे। अमरावती येथील पंजाबराव देशमुख हॉस्पिटलच्या मागील पीडीएमसी मैदानावर सध्या वकिलांचा क्रिकेट कुंभ उत्साहात सुरू आहे। महाराष्ट्र ॲडव्होकेट स्टेट लेवल प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट 2025 अंतर्गत हा भव्य क्रिकेट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या स्पर्धेचे आयोजन ॲडव्होकेट क्रिकेट अँड स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले असून नाशिक जिल्हा ॲडव्होकेट क्रिकेट अँड स्पोर्ट्स असोसिएशन, नाशिक बार असोसिएशन, लेट रामकृष्ण जगदाळे फाउंडेशन आणि अमरावती बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वी करण्यात आला आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल 114 वकील संघ या प्रीमियर लीगमध्ये सहभागी झाले आहेत। सोमवार 29 डिसेंबर रोजी पीडीएमसी मैदानावर सेमी फायनलचे सामने खेळवले जात आहे। यामध्ये लीगल ईगल 11 नाशिक संघाने दमदार खेळ करत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे, तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि युनायटेड 11 पुणे या संघामध्ये चुरशीचा सामना सुरू आहे। या भव्य क्रिकेट कुंभाचा महाअंतिम सामना मंगळवारी 30 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता पीडीएमसी मैदानावर खेळवला जाणार आहे। पुन्हा वकील जे आहेत ते न्यायालयामध्ये दिसतात आणि कामाचा बोज त्यांच्यावर असते, याची तारीख घ्यायची आहे, या आपल्या सर्व जो आपला क्लायंट आहे त्याला न्याय द्यायचा आहे, याच्यातून काय प्रतिक्रिया? दरवर्षी जे आपल्या महाराष्ट्र लेवलचं जे क्रिकेट आहे, दरवर्षी आम्ही टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो आणि प्रत्येक वर्षी जे क्रिसमसचा वेकेशन असते आपल्या कोर्टाचा, त्यावेळी वेगवेगळ्या जे शहरात आहे आम्ही हे टुर्नामेंट घेत असतो। या वर्षी आम्ही घेणार होतो टुर्नामेंट अमरावतीला, पण अमरावतीला जे टर्फ विकेट कमी असल्यामुळे क्वार्टर फायनल पर्यंतच्या टुर्नामेंट नाशिकला दिला आम्ही। मग नंतरचे आम्ही हे जे इकडचे मॅचेस जे आहे सेमीफायनल फायनल ते आम्ही घेतले आणि यामध्ये 114 टीम जवळपास 1500 खेळाडूंनी भाग घेतलेला आहे। म्हणजे ॲडव्होकेट्स
जे आहे त्यामध्ये पुण्याची भरपूर टीम आहे, आपल्या अमरावतीची एक टीम होती, मुंबईची टीम आहे आणि टुर्नामेंट सुरुवातीपासून खूप चांगला झालेला आहे. 20 तारखेला उद्घाटन झालं होतं नाशिक येथे. क्वार्टर फायनलमध्ये आमची टीम जी आहे अमरावतीची टीम क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचली आहे. 114 टीम मधून अखेरचे जे 8 टीम आहे त्यामध्ये आपली टीम होती अमरावतीची आणि काल आम्ही परवाच्या दिवशी आम्ही ते मॅच हारलो पुन्हा कडून. मग नंतरचा जे आहे शिफ्ट टुर्नामेंट पूर्ण शिफ्ट इथं झालेला आहे. टीम आलेली आहे, दुसरा सेमीफायनल सुरू आहे, उद्या फायनल आहे आणि खूप चांगल्या माहोलमध्ये काय चित्र फायनल मध्ये कोणत्या 2 टीम लिगल ठाण्याची टीम पोहोचलेली आहे आणि आजचा जे दुसरा मॅच सुरू आहे याच्यात सध्याच्या परिस्थितीत जे युनायटेड 11 पुणे आहे ते लास्ट इयरची रनर अप आहे. ते टीम आता सध्या चांगल्या परिस्थितीत दिसत आहे. दुसरी इनिंग बाकी आहे. क्रिकेटचा खेळ आहे, आपण त्यामध्ये प्रिडिक्शन करू शकत नाही. या स्पर्धेदरम्यान अमरावती बार असोसिएशन व अमरावती महार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील देशमुख यांनी पुढील वर्षीही अशाच प्रकारचे आयोजन अमरावतीत करण्याची सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण स्पर्धेत ॲडव्होकेट विवेकानंद जगदाळे, ॲडव्होकेट शैलेंद्र तिवारी यांच्यासह अमरावतीतील वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वकिलांमधील खेळाडू वृत्ती, संघभावना आणि क्रीडा संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा क्रिकेट कुंभ ठरत आहे. महाराष्ट्र ॲडव्होकेट क्रिकेट महाकुंभ 2025च्या या सेमीफायनलचा मॅच जो सुरू आहे यामध्ये युनायटेड 11 वर्सेस छत्रपती संभाजी या दोन्ही टीम मधून जे फायनल मध्ये येणार त्याचा सामना फायनल मध्ये असलेल्या टीम लीगल ईगल ठाणे याच्यासोबत होणार आहे आणि महाराष्ट्र ॲडव्होकेट क्रिकेट महाकुंभ याचा कप आता कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती. अमरावतीत रंगलेला हा वकिलांचा क्रिकेट कुंभ निश्चितच क्रीडा आणि सामाजिक ऐक्याचा उत्तम संदेश देणारा ठरत आहे. मंगळवारी होणाऱ्या अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज नामनिर्देशन भरण्याचा 29 तारखेचा दिवस होता. उद्या शेवटचा दिवस आहे. आपल्यासोबत झोन 2चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हा अधिकारी अनिल भटकर साहेब आहे. जाणून घेऊया एकूणच आज किती नामांकन अर्ज दाखल झाले आहे आणि उद्या ही प्रक्रिया कशी चालणार आहे. ज्या प्रकारे आज अपक्ष आणि काही राष्ट्रीयकृत प्रादेशिक पक्षांचे सुद्धा नामांकन भरले यामध्ये सुद्धा काय प्रतिक्रिया? आज एकूण 32 अर्ज आपल्याला प्राप्त झालेले आहेत. उद्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या जास्त प्रमाणात अर्ज येतील अशी अपेक्षा आहे. सर्वांनी लवकर येऊन आपलं नामांकन पत्र दाखल करावं, अर्ज व्यवस्थित भरून आणावेत आणि इथे 3 वाजेपर्यंत उद्या या ठिकाणी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील. मतदार यादी कशा प्रकारे तयार झाली किंवा आपल्याला स्वतः आपल्याकडे तो डिपार्टमेंट असते पण यावेळेस मनापाकडे तो डिपार्टमेंट असतो? नाही, मतदार यादी जी आहे ती मनपाने अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन ती तयार केलेली आहे. आतापर्यंत जेवढ्या तक्रारी झाल्या त्याचं पण निराकरण मनपामार्फत करण्यात आलेलं आहे आणि यादीचा बऱ्यापैकी म्हणजे छान आहे. आदर्श आचारसंहितेचं पालन व्हावं यासाठी काय सूचना आहेत? नाही, सर्वांनी आदर्श आचारसंहितेचं पालन केलंच पाहिजे. कारण आदर्श आचारसंहिता जसं निवडणूक कार्यक्रम लागू होतो तेव्हापासूनच आचारसंहिता लागू होते आहे. अमरावती जिल्ह्यात अमरावती शहरामध्ये बऱ्यापैकी आचारसंहितेचं पालन सुरू आहे, परंतु कोणी याचं उल्लंघन करू नये. फ्री अँड फेअर इलेक्शन होणं हीच आपली प्रायोरिटी असेल. आचारसंहितेच्या अनुषंगानं जे कायदे ऑलरेडी एक्झिस्टमध्ये आहेत, जसं की प्रदूषणाचे कायदे असतील, म्हणजे आपल्या आवाज प्रदूषणाचे असतील किंवा शासकीय इमारतीवर फ्लेक्स न लावण्याचे असतील, ह्या सगळ्या गोष्टीचं पालन यावेळेस केलं गेलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, आज उद्याचा दिवस शेवटचा दिवस आहे. काही लोकांनी आपले नाव पक्षाचे भरले पण बी फॉर्म जोडलेला नाही. उद्या गर्दी खूप राहणार आहे उमेदवारांची, म्हणजे 3च्या अगोदर म्हणजे काय फॉर्म घेतले जाईल त्यांची किती प्रक्रिया लेट पर्यंत चालेल? नाही, किती अर्ज आले तरी उद्या 3 वाजताच्या आत त्यांनी कार्यालयात येणं आवश्यक आहे. म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षामध्ये त्यांनी येणं आवश्यक आहे. जे निवडणूक निर्णय कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये 3च्या आधी पोहोचतील त्यांचे सर्वांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील. बी फॉर्म सुद्धा जोडू शकतात? बी फॉर्म पण जोडू शकतील. आपल्यासोबत उपजिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर साहेब. आणि उद्या दुपारी 3 वाजतापर्यंत ज्यांनी आपले नामनिर्देशन भरले आहे, राष्ट्रीयकृत पक्ष असो किंवा प्रादेशिक पक्ष असो, ते आपले नामनिर्देशन पत्राला आपला बी फॉर्म जोडू शकतात. आणि उद्या 3 वाजता तहसीलच्या गेटच्या अंदर आलेल्या उमेदवारांचे म्हणजे ज्यांनी आपले नामनिर्देशन जमा केले त्यांचेच नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मी कॅमेरा पर्सन जया मेहरासोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती.
नमस्कार दर्शकांनो, सिटी न्यूजच्या या विशेष मोहिमेमध्ये आपल्या सर्वांचं मी रोहितकडे स्वागत करतोय. महानगरपालिका महासंग्राम हा विशेष मोहीम आम्ही चालू केलेली आहे. सर्व प्रभागामध्ये आम्ही लवकरच दाखल होणार आहोत. आज आम्ही सुरुवात केलेली आहे महेंद्र कॉलनी प्रभागातून. अनेक या ठिकाणी जे आहेत भावी उमेदवार आमच्यासोबत जुडलेले आहेत. मोठ्या प्रमाणात कोणकोणते कामे घेऊन आता निवडणुकीला सामोरे जाणार आहेत या सर्वांची माहिती आपण आपल्या भावी उमेदवारांकडून जाणून घेणार आहोत. काय नाव का आपलं? माझं नाव चंद्रकांत मधुकरराव भुयार, प्रभाग क्रमांक 5, गट क्रमांक ड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार, मशाल. आता आपली उमेदवारी घोषित झाली आहे का? नाही, उमेदवारी संध्याकाळपर्यंत होऊ शकते. का सांगाल, गेली 3 वर्ष प्रभागात लोकनियुक्त प्रतिनिधी नव्हता. या काळात नागरिकांचे नुकसान झाले, याची जबाबदारी कोणाची? याची प्रशासनाची जबाबदारी आहे, महानगरपालिकाची सर्वात जास्त. आणि जे नगरसेवक होते रनिंगचे त्यांची पण जबाबदारी आहे. बरोबर. कारण की त्यांनी काय केलं, 5 वर्ष स्वतःचं काम केलं आणि त्याच्यानंतर नगरसेवक म्हणून नव्हते म्हणून सर्व जनतेला हे सांगितलं की बाबा नगरसेवक नाही आहे, नगरसेवक नाही आहे. मग स्वतःचे कामं कसं काय होत आहे? समजा कचरा गाडी आहे आणि समजा नाले वगैरे सफा करायचे आहे, तर जे लोक समजा तक्रार घेऊन जाते ते नगरसेवकाकडे जाईल ना पहिले. मग त्यांनी 5 वर्ष जे पद भोगलं आहे त्या भरोश्यावर त्यांनी महानगरपालिकेत कंप्लेंट करायला पाहिजे. त्याच्या भरोश्यावरच होईल ना काहीतरी. 3 वर्ष प्रशासन राज चाललं, या दरम्यान जे काही कामं झाले ते समाधानकारक आहे का? काय सांगाल? यामध्ये समाधानकारक कसं आहे, प्रशासनाने जे कामं केले ते एवढं मोठं प्रशासन एकदम चालू शकत नाही. त्यामुळे सर्वात जास्त नगरसेवक हे असलेच पाहिजे महानगरपालिकेत. नगरसेवकाचे जर असले तर काम 80% काम करू शकतात. आपण जर निवडून आलात तर सर्वात पहिलं कोणतं काम राहील आपलं? आम्ही जर सर्वात पहिले निवडून आलो समजा उबाटा गटावरून, तर सर्वात पहिले महेंद्र कॉलनीचा विकासाचे सर्व कामं करू. किती आपले नगरसेवक या रिंगणात उभे आहेत? या रिंगणामध्ये सध्या उबाटाचे 3 ते 4 जण आहे ज्यांनी फॉर्म भरलेले आहे आणि आज संध्याकाळपर्यंत ते सर्व बी फॉर्म भेटून जाईल त्यांना. आपण जर निवडून आलात तर पाणी, रस्ते, नाली आणि कचरा यापैकी 6 महिन्यात नेमके काय बदल करणार? या सर्वात पाणी, रस्ता वगैरे तर सर्व आहेच, फक्त काय कचऱ्याच्या समस्या आहे आणि नालीच्या समस्या आहे का ज्या बरेच वर्षापासून 20-25 वर्षापासून जो काम झालेला आहे त्या नाल्या तशाच डुबलेल्या आहे. आणि ते आता जसजसं नवीन वर्ष येतात त्या नवीन वर्षाच्या अनुकूलनाने रस्ते बनतात आणि नाल्या खाली गेलेल्या आहे. त्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या घरात सर्व्हिस लाईनचं पाणी आतमध्ये शिरते. आजही अनेक कामे कागदावर दिसतात, ग्राउंडवर काम कसे दिसणार? ग्राउंडवर काम कसं आहे, ज्यावेळेस सत्ता येईल त्यावेळेस तर ग्राउंडवर काम होणारच आहे. सर्वात जास्त सत्ताच नाही तर काम होणार नाही. जसं समजा जे पक्षाचे सत्ता आहे महानगरपालिकात त्यांचे कामं व्यवस्थित होतात आणि ज्यांचे नाही आहे त्यांचे कामं होत नाही. काय नाव दादा आपलं? मी अविनाश गोपाळराव पारडे. कोणत्या पक्षाकडून आहे आपली उमेदवारी? मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट. आपला पहिला टर्म आहे की याच्या अगोदर सुद्धा आपण? मी याच्या अगोदर पण लढलेलो आहे. कधी, कोणत्या साली? 2012-2017. एवढ्या वर्षाचे गॅप पडल्यानंतर आज आपण रिंगणात उतरलात, काय कारण आहे नेमकं? कसं आहे, जनतेचे विविध प्रश्न आपल्या महेंद्र कॉलनी प्रभागात आहेत. रोड, नाले, रस्ते सगळं म्हणजे असं कसं व्यवस्थित नाही आहे सगळं. काय नेमकं कोणत्या समस्या आहेत आपल्या प्रभागात सर्वात मोठ्या? आपण जर सगळ्यात पहिले तर नगरसेवक कोण आहे हेच माहित नाही लोकांना. कोण होतं 5 वर्ष? 3 वर्षापासून नगरसेवक नाही तर प्रशासनाची कामे काय वाटते आपल्याला, समाधानकारक आहेत का? नाही, प्रशासन काम करण्यास असमर्थ ठरलेलं आहे असं मला वाटते. 3 वर्षात ना रोडचे कामं झाले, ना नाल्या तशा तुंबलेल्या आहे, गटार आहे. काही ठिकाणी तर प्रभागात अशी कंडिशन आहे का घराचे भेगा पडलेले आहे घराले पाण्यामुळं. खूप व्यवस्था बिलकुल अशी ढिसूळ झालेली आहे नगरातली. निवडून आला तर सर्वात पहिले 5 कामं कोणते करणार आपल्या प्रभागात? सगळ्यात पहिले तर मी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका. आपल्या प्रभागात अभ्यासिका नाही आहे? नाही, एकही नाही. UPSC MPSCच्या धर्तीवर एकही अभ्यासिका नाही. ती आपल्याला आपल्या प्रभागात करायची आहे. रोड नाले तर आम्ही करूच, पण आमच्यापाशी 2-2 आमदार आहे, काही विषय नाही. 2-2 आमदार असल्याच्यानं आमच्यापाशी निधीची पण कमी आहे आणि अमरावती महानगरपालिका ड वर्गाची महानगरपालिका असल्यामुळे त्यांच्यापाशी निधीची कमतरता असते. त्यामुळे आमदाराचा पाठबळ आमच्यासोबत आहे आणि ते आमच्यासोबत आहे म्हणून आम्ही आज प्रभागात 5 ते 7 कोटीचे कामं करून चुकलेलो आहे आतापर्यंत, नगरसेवक नसताना पण. काय नव्हतं आपलं? मी पवन उर्फ छोटू वानखडे. कोणत्या पक्षाकडून? मी BJP कडून तिकीट मागत आहे. संभाव्य उमेदवार आहे? संभाव्य उमेदवार नाही, संभाव्य सध्याच. काय वाटतं आपल्याला मिळणार तिकीट? आता पक्षाने याच्याकडे काम करावं, लक्ष द्यावं की फक्त जो 5 वर्षापासून जो आता 2 वर्ष 1-2 महिन्यापासून जर कामाला लागला असेल का मला तिकीट पाहिजे म्हणून,
का खासदारकडून तिकीट आणतो, याच्याकडून तिकीट आणतो. बाहेरचेच आणलेले माणसं त्यांना तिकीट जर देसन तर बीजेपी कार्यकर्ता अन्याय नाही झाला पाहिजे. फक्त कार्यकर्त्यावर लक्ष द्यावं. बीजेपी भाजप कार्यालयावरून संबोधित करायला पाहिजे त्यांनी. पहिलंच टर्म आहे का? माझा पहिलाच टर्म आहे. अनुभव नसताना प्रशासनाला कशी समोर जाणार आपण? अनुभव हा काय असते, कार्यकर्ता असतानाच अनुभव होते. कारण की हा कोणत्या पक्षाला निगडीत न राहता त्याच्यासोबत त्या पक्षासोबत चालत असते. आणि हा उमेदवार कार्यकर्ता हा कोणत्या उमेदवाराला निवडून देतो तर त्याच्या प्रतिकेनंच कोणताही उमेदवार हा पहिलेच हा नसतो, नगरसेवक नसतो, हा पहिले कार्यकर्ता असतो. म्हणजे पहिलं पायदान असं आमची आता पहिली बालवाडी आहे असं समजून चालायचं आम्हाला. फक्त सध्या ते पहिल्या बालवाडीतच आम्हाला पास व्हायचं आहे. बरोबर. हा, काय सांगाल, निवडून आल्यावर पहिल्या 100 दिवसात नेमकी कोणती कामे करणार आपण? माझं असं म्हणणं आहे का बाबा या जो युवा वर्ग जो आहे या प्रभाग क्रमांक 5 मध्ये सर्वात जास्त पोलिसांची भरपूर आणि मुलांची संख्या जास्त आहे इथं. त्यामुळं काय झालं का सर्व युवा वर्ग जो आहे हा पोलीस प्रशिक्षणाच्या मागे लागलेला आहे. का त्यांच्यासाठी अभ्यासिकासाठी जी सोय पाहिजे. आणि ग्राउंड लेवलला आमचं वेमी कॉलेज आहेच तिथे. प्रॅक्टिस करताना का अभ्यासासाठी एखादं वाचनालय सुद्धा आमच्या इथं बरोबर व्यवस्थित नाही आहे. प्रशासनाला माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक प्रभागात जर होत असेल अभ्यासकाची, जसं तुम्ही आता ग्राउंड वगैरे येते भरपूर झाली, ते गार्डन तर काही केलेच आहे, पण एखादं तुम्ही वाचनालयासाठी अभ्यासासाठी तुम्ही हे करा ना. झाडं लावता आपण लावणार तर झाडाचा विषय नाही, पण एक जिम लावण्यात आमच्याच एरियात 4 ते 5 जिम झाले आहे. त्या जिम लावल्यापेक्षा तुम्ही वाचनालय करा ना अभ्यासासाठी. प्रायव्हेट आहेत की महानगरपालिकेचेच आहे ना. आता मुलं जे आहेत अभ्यासाकडे घरी होत नाही, त्याच्या 1 पाव साखर आण 1 पाव धान्य आण, ह्याच त्या पोराचा अभ्यासाकरता अर्धा घंटा विषय चालवून जाते. तुम्ही प्रश्न पत्रिकेतील तुम्ही त्यांचा सराव घ्या, हा एक नियम केला पाहिजे ना त्याच्यात. बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे युवा वर्ग जर होईल ना तर आता सध्याचं जे इलेक्शन आहे मागचे जे आमची जुनी पिढी आहे, आमचे आजोबा दादा काका वगैरे यांचं मत कोणत्या पक्षाला असेल हे असेल पक्क, पण नवा युथ जो वर्ग आहे हा कोणाला मत देईल हा त्याच्यावर सध्या सांगता येत नाही. हा वर्ग तर त्यांचं माहिती का हे 10,000 या पक्षाचे वोटिंग थांबलेलंच आहे इथं. पण नवा वर्ग जो आहे हा कोणाला मत देईल, ज्या कामाला देईल तेच मान्य केलं जाईल ना. हा नवा वर्गच फक्त हा पक्ष बदलू शकेल. काय नाव आपलं? महेंद्र काळे, कोणत्या पक्षाकडून आहे? भारतीय जनता पार्टी. संभाव्य उमेदवार आहे? नाही, तसं माझ्याकडे पद पण आहे, शहर सचिव आणि मंडळामध्ये महामंत्री पण आहे. किती वर्षापासून आहे आपण? मी 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करून राहिलो आणि पक्षाचं आजपर्यंत पक्षाचं काम केलं, पक्षाचं काम करत राहिलो. थोडं जोरानं बोला. पक्षाचंच काम केलं आहे. मी 25 वर्ष झाले मी नाही, याच्या आधी मी तिकीट मागितली होती, मला तिकीट देण्यात नाही आली. मला हे सांगितलं पुढच्या 5 वर्षांत तुझा अजून पूर्ण विचार करण्यात येईल आणि पुन्हा म्हणजे 2017 पासून मी पुन्हा कामाला जोखाने लागलेलो होतो आणि प्रत्येक काम म्हणजे माझ्याकडे महामंत्रीपद, मंडल महामंत्री, प्रभागातीमध्ये बूथची रचना, महामंत्री म्हणजे आपल्या प्रभागात नेमके कोणते 5 मुद्दे असतील जे व्हायला हवे आतापर्यंत झालेली प्रशासन किंवा सरकार करू शकलं नाही? आपल्या एरियामध्ये कुठलीच साफसफाई नाही, कुठलाच म्हणजे असं म्हणजे ठोस असं मोठं एक काम नाही की जे लोकांच्या हितामध्ये राहील. आणि शाळेसाठी जागा नाही म्हणजे व्यवस्थित, मुलांना शिक्षणाला असं दूर जावं लागतं. या सर्व गोष्टी साफसफाई. आपलंच आहे, मग काय करू शकलं नाही आतापर्यंत? सरकार आपलंच आहे, पण आता जे स्थानिक कार्यकर्ते होते त्यांनीच पूर्ण केलं नाही ना. इथे जे नगरसेवक निवडून आलेत त्यांचे याचे काही विशेष एवढे कामं नाहीत. नक्कीच मोठ्या प्रमाणात जे आहेत आपले उमेदवार सुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहेत, स्वतः आपले प्रश्न जे आहेत मांडत आहेत. काय नाव आपलं? मी आशिष ठाकरे. कोणत्या पार्टीकडून आहे आपण? मी शिवसेनाच्या पक्षाकडून उमेदवारी मागत आहे. संभाव्य उमेदवार आहे? हो, किती संभाव्य. वर्षापासून आपण शिवसेनेशी जोडलेले? मी 25 वर्षापासून शिवसेनेशी जुळलेलो आहे. काय वाटते आपल्याला शहरात किती नगरसेवक निवडून येतील शिवसेनेचे? शहरात चांगलं पोषक वातावरण आहे, हिंदुत्वाचं वातावरण आहे आणि युतीचं सध्या जे आहे, युती जर का काय होते युतीचा प्रश्न अजून प्रलंबित आहे. तुम्हाला सर्व श्रुत आहे, कालची प्रेस कॉन्फरन्स काही कारणास्तव रद्द करण्यात आली होती. बघू काय होते. तर महायुती काय वाटतं काय आपल्याला, वरून निर्णय येईल अमरावतीकरिता की नाही येईल? युती होईल का नाही होईल? आता ते पक्ष नेते ठरवतील. नाही, एक आपला विचार व्हायला हवी की नाही हवी, कारण की जगदीश गुप्ता जे आहेत आपले नेते आहेत त्यांनी सुद्धा अट मांडलेली आहे 35 जागा जर समाधानकारक आम्हाला मिळालं, सन्मानकारक जर आम्हाला मिळालं तर आम्ही युती करून, अन्यथा आम्ही स्वबळावर लढण्याची सुद्धा पूर्ण तयारी केली असं त्यांनी वक्तव्य सुद्धा केलं आहे. बरोबर आहे, ते आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांनी तयारी निश्चित केली असेल, कार्यकर्त्यांची पण तयारी आहे. पण सर्वसामान्य म्हणजे एक पदाधिकारी सोडून किंवा तसं बोललं
तर युती झाली पाहिजे या मताचा मी आहे. दिवस खूप कम राहिले दिवस खूपच कमी राहिले. अधिकृत यादी घोषित झाली नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांवर किंवा आपापल्या त्या उमेदवारांवर काही प्रभाव पडणार आहे का? कारण की आपल्याला प्रचार करण्याकरता सुद्धा काही कालावधी लागेल. बरोबर आहे. आता बघा याच्यात दोन हे आहे. जो सातत्यानं काम करतो ना त्याला प्रचार करायची इतकीच गरज भासत नाही असं माझं मत आहे. तो जर का सातत्यानं त्याच्या प्रभागात, त्याच्या वार्डात, त्याच्या नगरात जर का काम करत असेल तर त्याला फक्त एक भेट पुरेशी आहे असं मला वाटते कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून. आता जे नौके उमेदवार आहेत ते नव्याने येतील तर मग त्यांना थोडीशी मेहनत करावीच लागणार आहे. जर आपण निवडून आला तर सर्वात पहिलं काम कोणतं राहील? बघा प्रभागामध्ये आमच्या रस्ते, रोड, नाल्या ह्या सर्व गोष्टीचा तर प्रश्न आहेच. सर्व उमेदवार सर्वात आणि पहिले हेच प्रश्न मांडतात, एक वेगळं काहीतरी सांगा. वेगळं असं आहे बघा, सगळे उमेदवार आमच्या इथले पांढरी हनुमानजी मारुतीच्या तिथून नारळ फोडूनच त्यांच्या प्रचाराला सुरुवात करतात. पण आजही पांढरी हनुमान मंदिर आमचं उपेक्षित आहे. याच्या मागं काय आम्हाला करता येईल ही सुरुवात आम्ही तिथून करू. मग हे रस्ते, रोड, नाल्या हे तर होतच राहील आणि हे तर करूच आम्ही, याच्यात काही शंका नाही आहे. विद्यार्थ्यांकरिता अद्ययावत एखादी सोय म्हणजे व्हायला पाहिजे या मताचा मी आहे. आपल्या इथं उद्यानं आहेत पण उद्यानं उपेक्षित आहेत. उद्यानं झाली आहेत नावाखाली पण तिथले इन्स्ट्रुमेंट सगळे आता परिस्थिती तशी नाही आहे जे दिसते. लावल्यानंतर त्याची मेंटेनन्स व्हायला पाहिजे या मताचं मी आहे. ते अद्ययावत राहिलं पाहिजे. आता ते गार्डन आहे पण त्या गार्डनमध्ये झुलाच नाही तर मग काय कामाचं आहे? 3 वर्ष प्रशासन राज होते, समाधानकारक कामं झाले का आपल्या प्रभागात? नाही. 3 वर्ष प्रशासन राज तुमच्या माहितीसाठी सांगतो का येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये 5 वर्ष कंप्लीट होतात त्या गोष्टीसाठी. तर हे 5 वर्ष असे गेले का नागरिकांना संभ्रमावस्था होती. जे कार्यकर्ते होते, खरे कार्यकर्ते होते म्हणजे आमच्यासारखे काही होते, त्या लोक आमच्या माध्यमातून ते काम करून घेत होते. पण काही जण जे होते ज्यांच्यापर्यंत अप्रोच झाले ते आता आम्ही नाही आहे, आता आम्ही काही नाही करू शकत अशी भाषा त्यांना ऐकायला मिळत होती. अनेक नागरिकांचा आरोप, थेट आरोप आहे की महानगरपालिकामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुद्धा झाला. काय मत राहील आपलं? भ्रष्टाचार बघा, भ्रष्टाचार असा विषय आहे, देणाराही तेवढाच जबाबदार आहे, घेणाराही तेवढाच जबाबदार आहे. देणाऱ्यांना आपले कागद व्यवस्थित घेऊन जावे, जो मागतो त्याच्यासाठी आम्ही आहे आमच्या स्टाईलनं. त्यांनी मागावं मग कागद असताना, मग आम्ही सांगतो त्याला आमच्या पद्धतीने काय कसं मागते पैसे. मग माझा प्रदीर्घ अनुभव आहे. 25 वर्षात मी 1 रुपया नाही पैसा कधी कोणाला दिला नाही किंवा कोणाकडनं देऊ दिला नाही. त्याचं काम जर का 40 वर्षापासूनचा एक ह्या कार्यकर्ता, पण आज माझी मनस्थिती अशी आहे म्हणजे मी दुसऱ्या परिस्थितीत फसलेलो आहो. आज काँग्रेसचं काम करायचं का भाजपचं करायचं का काय करायचं? आता जे भाजपचे जे लोक आहेत कमीत कमी त्यांनी जुन्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना थोडंसं विचारपूस केली पाहिजे. मग इथं सक्षम उमेदवार कोण आहे, काय आहे, काय नाही, म्हणजे याच्यावर पक्षाचं लक्षच नाही. तर मग कार्यकर्त्याचं असं मरण आहे का आपल्याला जिकडे वाटते तिकडे जायचं. म्हणजे पक्ष समाधानकारक आपल्याला कोणताच नाही सध्या देत नाही असा आपला आरोप. हा, उमेदवार कोणताच म्हणजे ह्या देत नाही पक्ष. जे कार्यकर्त्याच्या लायकीला जो पाहिजे तो उमेदवार मिळत नाही. बरं, कार्यकर्त्यांना का बरं उमेदवारी मागवली? मग कार्यकर्ते उमेदवारी मागतात पण जे नवीन इकडून तिकडून जे जुने पुराणे नवीन आपले जमा होऊन जाते ते तिकीट घेऊन घेते. आपल्या प्रभागात काय समस्या आहे म्हणजे जेव्हापासून प्रशासन राज सुरू झालं तेव्हापासून नेमक्या? आता प्रशासन राज सुरू झालं तर आता हे सर्व इकडे कचरा कुंड्या जशा तशा पडलेल्या आहे, साफसफाई नाही आहे. आमच्या इथं पुरातन काळापासून पांढरीचं हनुमान मंदिर आहे, त्याच्यावर ते संस्थेवाले म्हणते आम्ही चक्कर बसू, स्टाईल बसू. ते संस्थांवाले पैसे घेऊन जातात, काय करतात काय नाही त्यांना माहीत. म्हणजे असं जे कोणी नेते मंडळी आहे ते तिथं येऊन लक्ष देत नाही, फक्त नारळ फोडासाठी येते, बाकी काहीच नाही. नगरसेवक झाल्यानंतर काही होईल का प्रभागाचं? काय का आता 5 याच्या आता 8 वर्षात तर काही झालं नाही. आता पुढे पाहू काय होते तर. नक्कीच आपल्यासोबत आणखी उमेदवार तुला काय नाव आपलं? मी पंकज गोहोत्रे. कोणत्या पक्षाकडून उमेदवारी आपली? मी अजून उमेदवारी डिक्लेअर केली नाही आहे. आता मी सामान्य नागरिक म्हणून प्रशासनाचा बद्दल आणि पक्षाबद्दल बोलतो आहे. इथं सर्व पक्षाचा खेळ झाला. कोणत्या पक्षाचे उमेदवार आहे म्हणजे कार्यकर्ता असेल, आपण पदाधिकारी असेल? मी आज सध्याच्या परिस्थितीत एक सामान्य नागरिक आहे. सामान्य नागरिकाच्या बद्दल म्हणजे सांगायचं असं की हा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 5 यामध्ये जुने जे काही नगरसेवक होऊन गेले यांनी फक्त त्यांचा स्वार्थ पाहिला. बाकी पब्लिक रिलेशन किंवा इथं जो विकास करायचा होता म्हणजे नेमका काय स्वार्थ म्हणजे त्यांची तिकीट घ्यायची बा आणि निवडून यायचं बा आणि घरी झोपायचं बा. आणि बाकी मग आता 1 वर्षापासून त्यांनी बाहेर निघायचं आणि सांगायचं का हे पॉम्पलेट आहे, मी नगरसेवक आहे, मी असं. बरेच लोक जात होते. त्या बऱ्याच लोकांचं अशी म्हणणे आहे की म्हणजे जसं एखाद्या खासदार आमदारापाशी चिठ्ठी द्यायची असते तशी एखाद्या नगरसेवकापाशी सुद्धा चिठ्ठी द्यायची असते किंवा फोन करायचा तर सांगत होते की बा हे काम तर
आपल्या रूलमध्ये बसत नाही, किंवा एखादं प्रशासनाचं काम असेल, समजा एखादं गार्डन असेल, जसं लक्ष्मीनगरचं एक गार्डन आहे वीर अहिल्यादेवी होळकर म्हणून, या वीर अहिल्यादेवी होळकरचं अजूनपर्यंत प्रशासनानं नाव डिक्लेअर नाही केलं का बा ही वीर अहिल्यादेवी होळकर आहे का ही प्रशासनाची जागा आहे. पण त्याच्यावर प्रशासनाची जागा जरी असेल पण त्याला नाव कुठलं आहे बा, गार्डनला कुठलं नाव आहे, तर तिथं तसं बोर्ड लिहिलेलं आहे. पण प्रशासनाचं तिकडनं सुद्धा एक बोर्ड लागलेला आहे की ही जागा संबंधित मालकीची मनपाची आहे. आणि ते एक 20-25 वर्षापासून तसंच पडलेलं आहे. त्या गार्डनमध्ये कुठला विकास नाही, कुठल्या प्रकारची झुले नाही, किंवा तिथं गार्डनची व्यवस्था नाही, किंवा व्यवस्थापक नाही कोणी, किंवा अजून असे बरेच जण आहे का काही जण स्वार्थासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी जिम चालवतात. काही जण इथं भरपूर जिम आहे, घेतले आहे, कुठल्या देवीचं नाव द्यायचं किंवा महापुरुषाचं नाव द्यायचं आणि त्या महापुरुषाच्या नावावर फक्त आपलं सर्व करून घ्यायचं आणि बस. महापुरुषाच्या नावावर आपल्या प्रत्येक समाजाचं वेगवेगळ्या विखुरलेल्या समाजांचे मतं घ्यायचे. म्हणजे इथं बरेच जण वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत. का इथं यावेळेचं आपल्याला राजकारण काय वाटते? जातीय समीकरण असं आहे की प्रत्येक पक्षानं प्रत्येक जातीला एक तरी तिकीट द्यायला हवी होती. म्हणजे इथं बहुसंख्येत धनगर समाज आहे, बहुसंख्येत माडी समाज आहे, बहुसंख्येत म्हणजे थोड्याफार संख्येत इथं तिली आहे. म्हणजे एकूण ओबीसी संख्या जर पाहिली तर ओबीसी संख्याची तर 12 ते 13 हजार मतं आहे. 12 ते 13 हजार मतामध्ये मुस्लिम सुद्धा मतं आहे, SCचे 2000 मतं आहे, 2 ते 3 हजार मतं आहे आणि मुस्लिम वर्गांचे सुद्धा मतं आहे इथं. त्या सगळ्या वर्गाला एक जरी कुठेतरी उमेदवारी चांगली द्यायला हवी होती. म्हणजे महिलात म्हणा पुरुषात म्हणा उमेदवारी दिली जर असती तर जर देणार समजा तर भविष्यात हे जे आहे वंचित लोक जे आहे हे त्या उमेदवाराच्या पाठीशी राहील. कारण आज जरांगे पॅटर्न भरपूर चाललेलं आहे. जरांगे पाटलामुळे बाकीच्या गोष्टीत हे जे आहे ओबीसी हे जागृत झालेले आहे आणि जागृतीमुळे हे बहुसंख्य लोक BJP सोबत आहे. पण BJPने जर त्या लोकांचा विचार केला असेल तर ते लोक त्या BJP सोबत राहील. अन्यथा त्यांना जो उमेदवार वाटेल, योग्य उमेदवार वाटेल, जेणेकरून ते ओबीसी सोबत असेल तर त्या ओबीसी सोबत असेल. जसं जगदीश भाऊ आहे किंवा अदर कोणते नेते आहेत का ज्या ओबीसींचा विचार करत असेल तर ते ओबीसी त्यांच्या सोबत आहे. अन्यथा ओबीसी हा त्याचा एक वेगळा पर्याय निवडेल, हे माझं मत आहे. काय नाव आपलं? जगदीश रेचे कोणत्या पक्षाकडून उमेदवारीने आम्ही कार्यकर्ता आहे. कोणत्या पक्षाचे? शिंदे सेना. कार्यकर्ते आहे. किती वर्षापासून? किती वर्षापासून आमचे बॉसच आता कमीत कमी 1-1.5 वर्षापासून शिंदे सेनेत झालेले आहेत. 1-1.5 वर्षापासून शिंदे त्यांच्यासोबत जगदीश भाऊ गुप्ता. समीकरण काय वाटते राजकारणाचं आपल्याला? समीकरण तर असं वाटतं की आमच्या बॉसच्या हातात यायला पाहिजे, महानगरपालिका यायला पाहिजे. एक प्रभाग म्हणून नाही चालणार, पूर्ण महानगरपालिकेच्या सीटा आमच्या भाऊच्या हातात यायला पाहिजेत. किती सीट? 35 सीटांची मागणी केली आहे तुमच्या? 35 सीटाची मागणी झाली आहे. अजून मीटिंग काय वाटते आपल्याला? युती होईल की नाही होईल ते वरचे लोक ठरवतील. किती सीटा निवडून येतील? आमच्या जर व्यवस्थित सीटा जर वाटप झाल्या आमच्या 27 ते 30 सीटा निवडून यायची. नक्कीच आपण महिंद्रा कॉलनी परिसरामध्ये दाखल झालेलो होतो. अनेक उमेदवार आपल्याशी जुळलेले होते. आपापले विकास कामे घेऊन आता सर्व उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि आपण सुद्धा सर्वच प्रभागामध्ये दाखल होऊन सर्व उमेदवारांची मते जाणून घेणार आहोत. नेमक्या कोणते विकास कामे घेऊन समोर जाणार, नेमका काय उद्देश राहणार, निवडणुकीच्या सर्व प्रश्न थेट आपण सर्व उमेदवारांना विचारणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, सिटी न्यूजशी जुळले राहा, कारण लवकरच महासंग्रामचा रथ आपल्या प्रभागामध्ये दाखल होणार आहे. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. नाही, काँग्रेसचे होते. विकास झाला का आपल्या प्रभागात? झाला, पण पाहिजे तसा नाही झाला. त्याच्यामुळे आता आम्ही आमचा उमेदवार उभा केलेला आहे आणि आमचे कामं करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. नेमके कोणते विकास कामे घेऊन आता उमेदवारांनी समोर जायला हवं, काय वाटतं आपल्याला? आमच्याकडे नाल्या आहे, पण त्या नाल्या ज्या खुल्या असल्यामुळे त्या सारख्या चोपकप होतात. त्याच्यामुळे झाकलेल्या नाल्या पाहिजे आम्हाला. आणि ही जी लाईन आहे, इलेक्ट्रिक लाईन आहे, ही अंडरग्राऊंड व्हावी अशी इच्छा आहे. नाली असो, पाणी असो किंवा स्वच्छता, सर्वांचे प्रश्न असतात आणि सर्व प्रभागात हे कधीही न संपणारे प्रश्न असतात. मात्र आता नवीन उमेदवार आहे, नवीन सेवक झाल्यानंतर नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे आपल्या प्रभागामध्ये व्हायला हवे, आपल्याला काय वाटते याबद्दल? नाही, महत्त्वाचा मुद्दा हा लाईनचाच आहे. आमच्याकडे लाईन अगदी खाली असल्यामुळे
धक्का जरी लागला तरी सारखी सारखी लाईन जात राहते. त्याच्यामुळे तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तो सॉल्व्ह करून घेणंच आहे. तो तर महावितरणाचा एक भाग येतो. त्यांनी आतापर्यंत तुमचं नाही, महावितरणने आम्हाला फारसं काही सहकार्य केलं नाही, म्हणून आता ताईच्या माध्यमातून ते काम पूर्ण करून घेण्याची इच्छा आहे आणि ते ताई सॉल्व्ह करतील अशी आमची अपेक्षा आहे. किती वर्ष झाले ताईंना राजकारणात? ताई तर नवीन उमेदवार आहे, पण आमच्या आणि तुम्ही प्रभागातले स्थानिक आहात, तुम्ही किती वर्षापासून पाहतात त्यांना? मी तरी गेल्या 10 वर्षापासून बघत आहे त्यांना आणि या 5 वर्षात तरी आमच्यासाठी त्यांनी म्हणजे दादांनी पण खूप सहकार्य केलं आहे. त्यामुळे आम्ही ताईला सहकार्य करू अशी अपेक्षा आहे. नक्कीच नागरिकांच्या अनेक समस्या असतील, अनेक प्रश्न या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. काय नाव ताई आपलं? सीमा संजय सालबर्डे, प्रभाग क्रमांक 2 गाडगेनगर, PDMC. मिनलताई मिनल. कशा पद्धतीची कामं आहे आणि काय करायला हवं त्यांनी? त्यांचा कसा मनमिळावू स्वभाव असल्यामुळे ते नक्कीच आम्हाला साथ देतील. जे जे कामं आम्हाला करून घ्यायचं आहे कोणते असे प्रलंबित तर ताईंनी सांगितलेच आहे की आता नालीचे वगैरे, तर सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे रोड आणि रस्ते आणि नाल्यांचाच मोठा प्रॉब्लेम आहे गाडगेनगरमध्ये. नाल्या सगळ्या चॉकअप होतात, पाणी आलं की सगळं रोडवर येतात. त्याच्यामुळे नाल्यांचाच मोठा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करतील असं आमची इच्छा आहे. आणखी काही असेल आपल्याला महिलांना जे मिळायला हवं, काही आपल्या सुद्धा मागण्या असेल, एक महिला म्हणून काय सांगा? उमेदवार सुद्धा आपली महिलाच आहे. हो, काय अपेक्षा राहील आपल्या? ते तर काही आता काय नाव ते आपलं? माझं नाव ज्योती हेमंत वंजारी. ज्योती हेमंत वंजारी. कुठं राहता आपण? मी गाडगेनगरमध्येच राहते, प्रभाग PDMC प्रभाग नंबर 2 मध्ये. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आपण सहकार्य करण्याकरता हो, त्यांच्यासोबत काय मागणार आहे? आता ते काम करतील अशी अपेक्षा आहे. अपेक्षा हो, करतील. काय असे कामं व्हायला हवे आपल्या प्रभागात? तेच नाल्या वगैरे, आमच्या इथं नाल्याचा खूप प्रॉब्लेम आहे आणि इलेक्ट्रिकचा बस तो जास्त आहे आणि रस्ते अरुंद आहे ना. रस्ते नाल्या हा हो. न संपणारा प्रश्न आहे. हां, पण प्रभागात काही नवीन व्हायला हवं. 4 वर्ष झाले प्रलंबित आहे, प्रशासन राज सुरू होतं आतापर्यंत. नवीन आता आमच्या डेव्हलप करावं हां. आमची इच्छा आहे. बस दुसरं काय काही करू शकत नाही. नवीन तिथं काही करू नाही शकत. जागा एकदम अरुंद आहे ना, त्याच्यामुळे रस्ते मोठे करू नाही शकत. नक्कीच आपल्यासोबत महेंद्र कॉलनी परिसरातील उमेदवार सुद्धा जोडलेले आहेत. काय कसं वाटतंय? नामांकन दाखल केलं आपण? हो, केला ना साहेब. कसं वाटतंय? काय एकदम आनंदमय वाटते. वातावरण खूप सुंदर आहे. अच्छा, काय वाटतं? काय विकास कामे घेऊन समोर जाणार आहात आपण निवडणुकीला? माझं तर भरपूर काही स्वप्न आहे की मी जे नाल्या दुरुस्ती आहे, प्रभागाची दुरुस्ती आहे, जे इलेक्ट्रिशियनचे जे वायर वगैरे येतात त्यांची भरपूर स्वप्न आहे माझे की विकासाचा मी भरपूर काही विकास करावा, नगराचा भरपूर विकास करावा अशी माझी भरपूर इच्छा आहे. तर आपण जर बघितलं तर नाल्या असो, रस्ते असो, वीज असो, हे न संपणारे प्रश्न आहे. ते कधी ना कधी होतच राहतात. आपल्या प्रभागात नवीन काहीतरी व्हायला असं आपल्याला काय वाटतं? तर त्याच्यासाठी कसं की आपल्या विकासामध्ये एक गार्डन असावं जिथे सिनियर सिटीजन, बाळ गोपाळ, लहान लहान लेकरं त्यांनी आनंद घ्यावा, निरोगी राहावं असे माझे स्वप्न आहेत ना. बरं, सर्वात पहिला प्रश्न हा विचारायला पाहिजे मी की कोणत्या पक्षाकडून दावेदारी आपली? हां, तर मी न्यू कॉटन मार्केट, महेंद्र कॉलनी, तिथून क्रमांक 5 विभागातून उभी आहे. पक्ष कोणता राहील? अपक्ष आहे, पक्ष आहे कोणता? पक्षाने तिकीट दिलं वाव आणि तो अपक्ष आहे. पक्ष आहे. पक्षाकडे मागणी केली आपण? मी शिवसेनेकडे मागणी केलेली आहे, धनुष्यबाण. मिळेल. युतीबद्दल थोडं चालू आहे, काय वाटतं? आता त्यांनाच विचारायला लागेल साहेब, मला एवढं काही माहिती नाही. नक्कीच विकास होईल आपल्या कार्यकाळात असं वाटतं आपल्याला? बिलकुल झालंच पाहिजे. नगरसेवक झाल्यानंतर सर्वात पहिलं काम कोणतं राहील आपल्या प्रभागात? सर्वात आधी नगाडे वाजवणार, फटाके फोडणार, गुलाल उडवणार. नक्कीच अनेक जे आहेत आपापले प्रश्न घेऊन असेल, अनेक समस्या घेऊन असेल किंवा आपापले मतं घेऊन या ठिकाणी आपले उमेदवार आता समोर जात आहेत, विकास कामे घेऊन समोर जात आहेत. आणखी आपल्यासोबत उमेदवार जुळलेले आहेत. काय नाव? मैं न्यू हुई, वही खड़े हैं, मैं उनके साथ में आई हूँ. काय नाव दादा? आपण तो उमेदवार आहात? नाही, माझी मिसेस आहे. अच्छा, काय नाव आहे आपलं? प्रिया विलास वानकडे, कोणत्या प्रभागामधून आपण? शेगाव प्रभाग क्रमांक 1 मध्ये. प्रभाग क्रमांक किती? 1 मधून. 1 मधून. कोणत्या पक्षाकडून दावेदारी आहे? BJP कडून. बीजेपीकडून. अधिकृत आणखी काही आलं नाही? नाही, मिळेल आपल्याला. संभाव्य उमेदवार आहे आपण? संभावना तर वाटते अशी आम्हाला मिळावं म्हणून. काय विकास कामे घेऊन समोर जाणार आपण? नाल्याचा सगळ्यात आधी तर कचरा. कचरा. हो, कचऱ्याची
मोठ्या प्रमाणात समस्या आहे. म्हणजे जेवढेही आतापर्यंत उमेदवार आमच्याशी बोलत आहेत ते सर्वजण कचरा असेल, नाले असेल, हो. तीनच प्रश्न आम्हाला सांगत आहेत. तुम्ही काही वेगळं असं तुमचं वेगळं. करायची इच्छा असेल, 5 आता वर्ष जनसेवा करू लोकांची. विद्वांसाठी उपक्रम आणणे, समजा शिलाई मशीन असे तर अनेक प्रकारचे उपक्रम आहे. 5 वर्षाचा कालावधी आपल्याकडे हा असतो हा आणि नाल्या, रस्ते नाही, नाल्यात असतं तर हा महत्त्वाचा आहेच, त्याच्याबद्दल काही नाही आहे. पण बाकी अतिरिक्त जे कार्य करायचे जसं निर्धार समजा असते, महिलांना उद्योग मिळावा अशा पद्धतीचं निर्धार आहे. बरं, आपण दाखल केला नामांकन करायचं काल चाललो. राजकारण वाटते आपल्याला, काय सांगाल यावेळेस महानगरपालिका निवडणुकीत काय होणार? महानगरपालिका निवडणुकीमध्ये यावेळेस भाजपाची सत्ता येणार आहे. अच्छा, महायुतीबद्दल मोठ्या प्रमाणात सध्या अमरावतीत चर्चा सुरू आहे. 35 जागा शिवसेने शिंदे गटाने मागितल्या आहे, मात्र अद्यापही कोणतीच ठोस नाही, त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. ते वरिष्ठ जे बोलतील, जर निर्णय राहील युती झाली तरी चालते आणि नाही झाली तरी मग ते वरिष्ठ ठरवतील, त्यांच्या लेवलवर आहे. मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. बरं, आपल्या प्रभागात काय समस्या होत्या आतापर्यंत? 3-4 वर्ष झाले प्रशासन राज होतं, अनेक समस्या असतील, काय आता समस्या तर बऱ्याच आहे, सांगायला कमी पडतात, इतक्या समस्या आहेत. नाही, मूळ असेल काहीतरी आपल्याला साफसफाईवरच जास्त कसं आहे, प्रशासन असल्यामुळे साफसफाईवर दुर्लक्ष झालं तर यावेळेस. अच्छा, नगरसेवक असते थोडंफार लक्ष देतात, ते अशातला भाग नाही आहे, पण यावेळेस भरपूर दुर्लक्ष झालं 2-3 वर्ष जेव्हापासून समजा विड्रॉल झाली महानगरपालिका तेव्हापासून. म्हणजे आपण जर नगरसेवक म्हणून निवडून आलात तर सर्वात पहिले नाल्या, स्वच्छतावर जास्त लक्ष राहील. नक्कीच एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आपल्यासोबत उमेदवार जोडत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नगरसेवक झाल्यानंतर सर्वात पहिलं स्वच्छता, नाल्या साफसफाई आणि लाईनचाच मुद्दा या ठिकाणी घेऊन सर्व उमेदवार विकास कामाला समोर जात आहे. एकंदरीत बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात उमेदवार सुद्धा आज दाखल झालेले आहेत या ठिकाणी उमेदवारी दाखल करण्याकरिता, कारण आज 29 तारीख आहे आणि उद्याचाच दिवस शेवटचा उरलेला आहे उमेदवारांकरिता. उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत आपलं नामांकन अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर 31 तारखेला जे आहे तर सर्व उमेदवारांची छाननी होणार आहे. त्यानंतर 2 तारखेला जे असेल चिन्ह वाटप असेल, 15 तारखेला निवडणूक आणि 16 तारखेला या संपूर्ण निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये एक उत्साह असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण सध्या रामपुरी कॅम्प अमरावतीच्या झोन कार्यालयामध्ये दाखल झालेलो होतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत, आपल्याशी सुद्धा जोडले. पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. सर्व बंदोबस्त पोलीस प्रशासनाकडून असेल, निवडणूक आयोगाकडून असेल किंवा महानगरपालिकाकडून असेल, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व बंदोबस्त करण्यात आलेला आहे. एकंदरीत रामपुरी कॅम्प परिसरातील झोन कार्यालयाचा आपण संपूर्ण आढावा घेतला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना शिंदेगड असेल आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी जे आहेत आणि अपक्ष सुद्धा उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत. आणखी सुद्धा आपल्यासोबत उमेदवार, काही इच्छुक उमेदवार असेल जुळत आहेत. मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी आज नामांकन अर्ज दाखल केलेले आहेत आणि आता अनेक विकास कामे घेऊन उमेदवार समोर जात आहेत. उद्याचा दिवस शेवटचा उरलेला आहे आणि उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची वेळ राहणार आहे. आपण आज सर्वच जे आहेत झोन कार्यालयामध्ये दाखल होऊन सर्व निवडणुकीचा आढावा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूजचा महासंग्राम, ते पण थेट. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला RC सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा NST सेटअप बॉक्स नंबर 122, तर चंद्रपूर NST सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सत्ताधारी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमी वेळेवरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.